अंगात खाकी वर्दी परिधान करून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करून समाजात मान सन्मानाने जीवन जगण्याचं स्वप्न तुम्ही पाहत असाल तर हे स्वप्न साकार करणं आता अधिक सोपं होणार आहे. कारण वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात वनारटी तुम्हाला आता मोफत प्रशिक्षण आणि 72,000 रुपये विद्यावेतन सुद्धा देणार आहे. नमस्कार, मी सागर हंगे. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. याच अनुषंगाने सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नेमके कुठले कुठले फॉर्म आता सुटलेले आहेत तर बघा, IBPS PO, पोलीस मिलिटरी भरती, टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट TAIT आपण ज्याला टेट म्हणतो, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, MBA CET, MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झामिनेशन, हे सर्व फॉर्म आता सुटलेले आहेत. तुम्हाला हे सगळे फॉर्म भरता येणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्यानं पोलीस भरती आणि मिलिटरी भरती या अनुषंगाने माहिती घेऊया. या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे, ही नेमकी योजना काय आहे, योजनेमध्ये कोण पात्र आहेत, कागदपत्र नेमकी कोणती लागणार आहे, प्रशिक्षण कालावधी आणि विद्यावेतन किती असणार आहे, अर्ज कुठे करायचा आहे आणि शारीरिक पात्रता आपली काय असणं आवश्यक आहे. बघा, हे परिपत्रक 8 जून 2026 ला आलेलं आहे. अर्थात इतर मागास बहुजन कल्याण विभागाचं हे परिपत्रक आहे. व्यवस्थापकीय संचालक वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था वनारटी. पोलीस आणि मिलिटरी भरती 2026-27 परीक्षा पूर्व ऑफलाईन प्रशिक्षणाकरता योजनेचा तपशील काय आहे बघा. महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील नॉन क्रिमिलियर गटातील विद्यार्थ्यांना वनारटी मार्फत पोलीस आणि मिलिटरी भरती या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. कोणाला हा फॉर्म भरता येईल तर बघा, VJA, NTB, NTC आणि NTD, तुम्ही जर या प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. आता हा फॉर्म भरल्यानंतर प्रशिक्षण तुम्हाला किती मिळणार आहे, प्रशिक्षण तुम्हाला 6 महिन्याचं मिळणार आहे. विद्यावेतन आहे 10,000 प्रतिमाह. त्यासाठी 75% हजेरी कंपल्सरी तुमची लागणार आहे आणि आकस्मिक निधी 12,000 रुपये, म्हणजेच दर महिन्याला 10,000 असे 6 महिन्याचे 60,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि आकस्मिक निधी 12,000 अशी टोटल तुम्हाला 72,000 रुपये स्टायपेंड स्वरूपामध्ये मिळणार आहेत. हे लक्षात घ्या, खूप चांगली योजना आहे. पात्रता काय आहे तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. आधी सांगितल्याप्रमाणे तो VJNT या प्रवर्गातला असावा. VJA, NTB, C आणि D या प्रवर्गातला तो असला पाहिजे. CET एक्झामच्या मार्फत त्याचं निवड होईल आणि या CET एक्झाम बाबतची माहिती वनारटीच्या वेबसाईटला तुम्हाला बघायला मिळेल. आता पोलीस भरती प्रशिक्षणाकरता पात्रता काय, किमान 12वी असणं आवश्यक आहे. तुम्हाला पोलीस भरतीचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर 12वी तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तुमचं वय कमीत कमी 18, जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंत असलं पाहिजे. आणि तुम्हाला जर मिलिटरी भरतीचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही किमान 10वी पास असणं आवश्यक आहे आणि वय तुमचं कमीत कमी 17 ते जास्तीत जास्त 21 असणं आवश्यक आहे. आता शारीरिक पात्रता काय सांगितलेली आहे तर बघा, कमीत कमी उंची 165 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे मुलांच्या बाबतीत, आणि मुलगी असेल तर तिची उंची कमीत कमी 155 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. आणि मुलांच्या बाबतीमध्ये आणखी एक नियम आहे, तो म्हणजे छातीचा. आपली छाती न फुगविता 79 सेंटीमीटर असली पाहिजे आणि 5 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता ही आपली असली पाहिजे, म्हणजे ती 84 सेंटीमीटर असली पाहिजे. आणि ही पात्रता फक्त पुरुषांकरता आहे, लक्षात घ्या. मग आता प्रशिक्षणाकरता द्या वयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके. अजून शारीरिक पात्रता काय आहे या ठिकाणी बघा, तो उमेदवाराचे शरीर मजबूत आणि चांगले मानसिक आरोग्य असावे. शरीर आपलं चांगलं मजबूत असावं, मानसिक स्थिती आपली चांगली असावी. छातीचा विकास किमान 5 सेंटीमीटर, म्हणजे पुरुषांच्या बाबतीमध्ये मी जसं आधी सांगितलं की छाती आपली 5 सेंटीमीटर पर्यंत फुगली पाहिजे. प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यांमध्ये चांगली दृष्टी, म्हणजे आपल्या दोन्ही कानांनी ऐकता आलं पाहिजे आणि दृष्टी आपली चांगली असली पाहिजे. प्रत्येक डोळ्याने 6x6 अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे. सैन्य भरतीमध्ये रंगदृष्टी चाचणी म्हणजे CP3 आपण ज्याला म्हणतो ती तुमची असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात पुरेशा प्रमाणात असणं आवश्यक आहे. हाडांची विकृती, हायड्रोसेल आणि व्हॅरिकोकल किंवा मूळव्याध सारखे रोग तुम्हाला नसावेत. लाल आणि हिरवा रंग ओळखता आला पाहिजे, हे लक्षात घ्या. उपरोक्त सर्व कागदपत्रांची छाननी व अनिवार्य मानकांची तपासणी करूनच प्रशिक्षणाकरता प्रवेश दिला जाईल. ह्या सगळ्या गोष्टी तपासून तुम्हाला प्रवेश दिला जाईल, हे लक्षात घ्या. आता प्रशिक्षणाचं स्वरूप कसं आहे तर विद्यार्थ्यांना पोलीस आणि मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांचे अभ्यासक्रमानुसार
प्रशिक्षण देण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लेखी परीक्षा आणि फिजिकल या दोघांचं सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण या ठिकाणी मिळणार आहे, हे लक्षात घ्या, ऑफलाईन स्वरूपामध्ये. सदर प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्यांचा असेल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचं असेल, हे लक्षात घ्या. म्हणजेच तुम्हाला राहायची व्यवस्था ही तुम्हाला करायची आहे. बाकी स्टायपेंड तुम्हाला 10,000 रुपये आणि वन टाइम 12 असे 72,000 रुपये तुम्हाला मिळतील, हे लक्षात घ्या. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येईल. मग आरक्षण कसं आहे तर बघा, विजय ए ला 40%, NTB ला 22.50%, NTC ला 22.50%, NTD ला 15% असे टोटल 100% आरक्षण आहे. यामध्ये प्रत्येक प्रवर्गाला महिलांना 30% आरक्षण आहे, दिव्यांगांना 5% आणि अनाथांना 1% असं याच्यामध्ये आरक्षणाचं स्वरूप असणार आहे. आता डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत आपल्याला तर लक्षात घ्या, आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्ड सगळ्यांकडे असणं आवश्यक आहे. ते आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं पण आवश्यक आहे. जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. आता पोलीस भरतीसाठी लक्षात घ्या काय लागेल, इयत्ता 12वी पास असलेलं गुणपत्र लागेल व प्रमाणपत्र लागेल. त्याच पद्धतीनं शाळा सोडल्याचा दाखला पण तुम्हाला लागेल. अनाथ प्रमाणपत्र आणि दिव्यांग प्रमाणपत्र. आता अनाथ आणि दिव्यांग हे तुम्ही असाल तर लागेल, नाही तर काही त्याची आवश्यकता नाही. मिलिटरीसाठी काय लागेल, मिलिटरी भरतीसाठी तर इयत्ता 10वी पास असलेलं गुणपत्र व प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अनाथ असाल तर तो दाखला आणि दिव्यांग असाल तर तो दाखला. बस एवढे डॉक्युमेंट लागतात. म्हणजे डॉक्युमेंटला कसं काही फार काही लागत नाही, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं काय तुमच्याकडे, जातीचा दाखला आणि नॉन क्रिमिलियर असणं आवश्यक आहे. आधार कार्ड तर सगळ्यांकडे आपल्या आता असतंच. आता अर्ज कुठे करायचा आहे तर www.1rt.in या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे. नोटीस बोर्डला गेल्यानंतर तिथे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर पोलीस अँड मिलिटरी भरती 2026-27 ट्रेनिंग यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे. ठीक आहे. ज्या ठिकाणी स्टार केलेला आहे ती माहिती कंपल्सरी भरणं आवश्यक आहे. आणि अर्जासोबत जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला स्वसाक्षांकित करून स्कॅन करून तिथे अपलोड करायचे आहेत. आता अटी शर्ती या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहेत की हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला 25 जूनच्या आत भरायचा आहे, हे लक्षात घ्या. हा फॉर्म तुम्हाला 25 जून पर्यंत भरणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की फॉर्म भरल्यानंतर तुमची सीईटी एक्झाम होईल किंवा मेरिटच्या आधारे तुमचं सिलेक्शन होणार आहे, हेही लक्षात घ्या. प्रशिक्षणाला 75% असणं, उपस्थित असणं आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही प्रशिक्षण तुमचं चालू झाल्यानंतर त्या प्रशिक्षण वर्गाला तुमची महिन्याला 75% हजेरी असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला तुमचं विद्यावेतन मिळेल, हे लक्षात घ्या. आणि यापूर्वी वनआरटीचा कुठलाही लाभ तुम्ही घेतला असल्यास तुम्हाला या योजनेला पात्र केलं जाणार नाही, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता हा फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण आली तर 78 87 88 20 26 या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे, असं या ठिकाणी व्यवस्थापकीय संचालक जे आहेत प्रशांत वावगे, वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांनी सांगितलेलं आहे. ही एक महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून आजचा हा व्हिडिओ. हा एक गुगल फॉर्म आहे जो तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून देण्यात येईल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण तुम्हाला याची लिंक उपलब्ध होईल. एक 4 ओळींचा हा गुगल फॉर्म आहे, हा फॉर्म भरून द्या, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही टप्प्यावर कसलीही अडचण आली तर आमची इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या मदतीला तयार आहे. हा एक सामाजिक उपक्रम आहे, या दृष्टीने आपण सुद्धा यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना मदत करतोय. त्यामुळे हा एक गुगल फॉर्म भरून द्या. तुमची काही शंका असेल तरी इथे ऑप्शन आहे, तिथे टाका, तुम्हाला उत्तर सगळ्या प्रश्नांची मिळतील. अधिक माहितीसाठी 88 88 99 6116 या नंबरला कॉल करा. खूप चांगली शासनाची योजना आहे, या योजनेचा लाभ घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवा आणि तुमचं जे स्वप्न आहे पोलीस आणि मिलिटरीमध्ये भरती होण्याचं ते स्वप्न साकार करा. आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.